बाबा मी थाळीत जाऊ का? अबे जेव्हा जायचं तेव्हा नाही जात, आणि आता तब्येत खराब आहे तर जाऊ वाटायला का तुला? तुम्ही म्हणाले म्हणून जात नाही, नाही तर गेलो आतो मी थाळीत. असा तर लई जात होता भयांदर. अंशुमन, घरी तो नाही, पुढच्या घरी जा. अरे मला तुझ्याच घरी यायचं आहे. जाऊन तुमचं दरदार फुटलं जा. तसं नाही, अरे मी डॉक्टर आहो, दरवाजा उघड. आणि डॉक्टर आहे तर घरी जा ना, मी काय करू? आता कसं वाटत आहे अंशुमन बेटा? आतापर्यंत बल वाटत होतं, आता तुम्ही आली की भीती वाटायली. तुम्हाला तो न बोलवलं? अरे आम्ही तुझी तब्येत बघायला आलो. बघितली जा मग आता घरी तुमच्या. पडला कसा पडला? सांगितलं तुमच्या पोरीची थैली करून देता का माझ्यासोबत? एवढं काय बोललो मी तुला? मी काय बोललो मग? त्याचा सोड, कुठं पडला जरा ध्यान ठेवायचं. एवढं ध्यान ठेवायचं तर तुमच्या बायकोला ठेवायचं ना. बायको दुसऱ्यासोबत पळून गेली ना ती. काय बोलले? फक्त एवढंच म्हणलं ध्यान ठेवायचं राजा. चांगला बोललो बे. किती मार खाशील बे अजून? अहो बाबा तुमचा पोरगा चांगला आहे, हे माणूस नाही का लय खराब आहे. या माणसाची नजर नाही का माझ्यावाला आणि पुन्हा आपल्या घरावाला आहे. आपलं एवढं मोठं घर आहे ना, म्हणून हे नाही का हे काय करते माहिती, आपल्या घरी येते आणि पाहत राहते मला की हे नाही म्हणजे याची पोरगी माझ्यासोबत लग्न करून द्यायचं म्हणून. हे थादोडा माणूस पहिले याच्या बापाच्या भलोद्यावर होतं आणि आता माझ्या बापाच्या भलोद्यावर आहे. पोहे खायला येते रोजच्या. चला बघू, इंजेक्शन घ्या. याला पटा बरं. हे, पकडा पकडा. बुक्या ज्ञानातून तर वाढ का? भजनपणी अरे पकडा ना. मला बी दोन इंजेक्शन दिले आणि ते म्हणजे माणसाला आता कसं वाटतंय? झाडा घेत गळ्यात बांधून घेत कच